सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती प्रसन्न। आपण 4 आणि 5 या 2 अध्यायामध्ये दत्तजन्माची आणि श्रीपाद श्री वल्लभांची कथा पाहिली। तर आता आपण नित्यानंद बाबा, गुरुदेव मुक्तानंद बाबा आणि आपल्या परमपूज्य उमानंद सरस्वती म्हणजे आपल्या लाडक्या ताईंची जन्मकथा म्हणजे चरित्र पाहणार आहोत। नित्यानंदबाबांच्या बाबतीत त्यांना आई बाबा आपले नव्हते। त्यांच्या जन्माचं काय ऋषीचं मूळ आणि नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये, तर बाबांचे आई बाबा माहिती नाही आपल्याला। तर पण ऐश्वर्या अय्यर आणि मुन्नी अम्मानी त्यांना सांभाळलं। संस्कार ईश्वर अय्यराने केले आणि एवढं गोड बाळ ते ईश्वर अय्यरांच्या बरोबर राहत होतं। मग ईश्वर अय्यर त्यांना म्हणाले, चला आपण जाऊया तीर्थयात्रेला। आणि दोघं तीर्थयात्रेला गेले। त्या बाबा 9 वर्षाचे फक्त होते नित्यानंद बाबा। आणि मग तिथे तीर्थाटन करता करता ते बुद्धगयेला आले, बिहारमध्ये पटनामध्ये आहे। तर तिथे आल्यावर ते म्हणाले, आता मी नाही घरी येणार, तुम्ही आता एकटे जा, मला अजून भारतभर हे करायचं, संचार करायचा। ते गुरुजन भारतभर संचार करतात, ते सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी, दीक्षा देणे, साधूजना हे पण असतं। आणि सगळीकडे ते रेकी करतात, बाबा काय आहे जगाची परिस्थिती, काय आहे, मी त्यांच्यासाठी काय करू शकतो वगैरे, हे पण आपल्या बाबतीत जसं आपण प्लॅन करायसाठी पण गेले, आपल्या छोट्या भाषेत बरं ना, प्लॅन करायला सगळीकडे फिरले, कुठे कार्य होईल कुठे नाही होणार, लोकांची काय, तर तसं बाबा मग तीर्थाटनाला गेले। तर आता आपल्या मुक्तानंद बाबांचं वगैरे बाबतीत बघूया। मुक्तानंद बाबांच्या गावामध्ये उडपीमध्ये मुक्तानंद बाबांचा आधी मुळात जन्म थोडक्यात काय, तर त्यांच्या गावामध्ये मंजुनाथचं मंदिर होतं। म्हणजे मंजुनाथ म्हणजे शंकराची भक्ती करून त्यांना आईवडिलांना हा मुलगा झालेला आहे मुक्तानंद बाबा, शंकराचा प्रसाद म्हणून मुक्तानंद बाबा त्यांना झालेला आहे। तर त्यांच्या वयाच्या 15 वर्षी त्या गावामध्ये त्या नित्यानंद बाबा सगळ्या गावागावात फिरत होते। नित्यानंद बाबांना मुक्तानंद बाबा दिसल्याबरोबर त्यांनी त्याला आलिंगन दिलं, पूर्ण आलिंगन दिलं। आणि त्यांचं आलिंगन असं तसं असेल का, त्यावर त्यांना पूर्ण आत्मप्रचिती आली, साक्षात्कारासारखा झालं, आनंद झाला, परमानंद झाला। आणि ती अनुभूती त्यांना सोडायची नव्हती, ते राहू शकले नाहीत घरात। 6 महिने कसे तरी ते आपल्या घरात राहिले आणि त्यांनी आपलं घर सोडलं। म्हणजे इथे आता मुक्तानंद बाबांच्या आईला पण दुःख झालं, बरोबर आहे ना, ते असतं तसं। आता पुढे आपण, कारण ते राहणारच नाहीत, यती आहेत, ते सगळ्यांच्या कल्याणासाठी आले। आईला, तो परमात्मा आहे, आईला सुखीच ठेवणार, तिचं दुःख पण तो हरण करणार, सगळं करणार, तिला रमवणार, बरे लांब असेल तर, पण आपल्या दृष्टीने आहेत ना दुःख। बरं, आता पुढे मग आता आपण परत म्हणून ताईंच्या बाबतीत काय, ताई तर स्त्री गुरु होते, असं नाही जाऊ शकत होत्या कधी पण अडचणीत नाही। त्याने वयाच्या 2ऱ्या वर्षीच घर सोडावं लागलं, आईला सोडावं लागलं। आई एवढी संस्कारी होती, प्रेमळ होती, आई म्हणजे माई, आणि त्या तशाच होत्या, प्रेमळ होत्या, मायाळूच होत्या नावाप्रमाणे। आणि त्यांना आपल्या मुलीला, तो आता जो राहिला होता ना किस्सा मागचा, तसं ते त्यांना पण दुःख झालं ना मुलीला द्यायचं। तर त्यांना जेव्हा त्यांची बहीण आहे 16 वर्षाची, ती चुलत बहीण, सख्खी बहीण पण नाही आहे त्यांची, तिच्या पतीच्या निधनानंतर त्या काळात लगेच लग्न केलं जात नव्हतं, रिमॅरेज त्या होत नव्हतं, मग तिचं जीवन सुखी कशी होईल। तेव्हा ती माईंकडे आली होती। माईंना तेव्हा 4 मुलं होती, 3 मुलगे आणि 1 मुलगी होती। आणि ताई तर काय देखण्यात होतं, प्रश्नच नाही, गोड होतं बाळ आणि लहानपण होत्या 2 वर्षाच्या। त्यामुळे तिचं मत साधारण होतं की ह्या मुलीला जर मी ॲडॉप्ट केलं तर ती आतापासून मला आई म्हणेल, मोठं मूल जरा वेळ लागतं ना आई म्हणायला, असं पण तिचं होतं। म्हणून तिची नजर ताईंकडेच होती की मला तू हिलाच दे मुलगी म्हणून, मला दत्तक समजा काय, मला हिलाच दे। तर माईंचा जरा जीव सुटत होता की त्यांना माहिती होतं आपली बहीण, तिला कसं द्यायचं, बरी चुलत बहीण असली किंवा काय। पण काय झालं, माईंचं लहानपण जेव्हा होतं ना, ते अगदी अडचणीत होतं ना, तेव्हा ही जी ताईंची ही जी आली आहे बहीण, चुलत बहीण, तर तिच्या मिस्टराने म्हणजे ते चुलत्याने ताईंना लहानपणी, ताईंच्या माईनं ना जरा सांभाळलं होतं, त्यांची पण अडचण होती लहानपणीची। म्हणजे त्यांचे उपकार आहे, तर मग आता ते फेडायची वेळ आली आहे ना, मग आता त्यांना मूल पाहिजे, तर मूल द्यायचं आहे असं म्हणून मग, आणि द्यायचं तर दानच करायचं, ते उत्तम दान करायचं, कसं तरी नाही करायचं। मग आता ऋण फेडायची वेळ आल्यामुळे तिचं लक्ष ताईंवर होतं, त्यामुळे काय केलं,
ताईनं तिला दिलं गेलं. आता या ज्या मावशी आहेत तिचं तर कुठे पटत नव्हतं आणि त्याच्यात मिस्टर गेले, त्यामुळे ती कधी खुश नसायची आणि जो आनंदी नाही तो दुसऱ्याला आनंद नाही देऊ शकणार. म्हणजे ते बाळ सांभाळताना ती आनंदी वृत्तीने जशी आई सांभाळते, भले घरामध्ये खस्ता असेल, भले घरामध्ये खायला प्यायला नसेल, तरी ती आनंदाने बाळ सांभाळते. बाळ सांभाळणं म्हणजे तिला संकट नाही वाटत किंवा कठीण नाही वाटत. आता हिचं आर्थिक परिस्थिती चांगली होती मावशीची, पण तर तिचं काय व्हायचं, मन रमायचं नाही. तिथं कधी सासरी जायची, तिथे थोडे दिवस जायची, मग तिकडे मग तिथं नाही जमायचं. ताई बिचारा त्या वातावरणात, नवीन वातावरणात स्वतःला ॲडजस्ट करायच्या आणि जमल्या ताई तिकडे की मावशीचं पीस कटायचं, मावशी तिथून निघायची आणि मग माहेरी यायची. ताईंचं माईंचं माहेर वेगळं आणि तिचं वेगळं ना, चुलत म्हटल्यावर. मग ती आपल्या माहेरी यायची, मग तिथे पण ती राहायची. तिथे मग ताईंना नवीन शाळा, मग नवीन शाळेमध्ये नवीन गोष्टी सगळ्या ॲडजस्ट ताई करेपर्यंत रमल्या ताई की परत त्यांचं सटकायचं. मग नाशिकला आल्या होत्या, असं आपण त्यांच्या चरित्रामध्ये बरंच बघतो. कारण त्यांचं कुठे पटतच नव्हतं मावशींचं आणि त्याच्याबरोबर ताई सगळीकडे. पण मग त्याच्यामुळे कधीतरी त्या चुकून कधी त्या सटाण्याला म्हणजे खामगावला ताईंच्या घरी यायच्या. मग ताईंच्या घरी आल्या ना त्या ताईंना घेऊन की ताईंना मग आई मिळायची, आईचं प्रेम मिळायचं. तेवढंच, जसं आपण म्हणतो ना रेगिस्तान में ओयासिस, तसं व्हायचं. थोडंसं त्यांना आपल्या आईचं प्रेम मिळायचं. आणि ते ताईंना पण त्यावेळेला ताई बघायच्या की माझी इतर भावंड आपल्या आईवडिलांबरोबर किती मजेत आहे आणि मला असं थोडंसं प्रेम मिळतं आहे आणि एरवी मी असं जगते किंवा काय. ताई म्हणतात मी जिन्यात बसायची आणि खूप विचार करायची, हे प्रेम खरं आहे का, हे आज आहे उद्या नाही, हे प्रेम खरं असतं का, प्रेम असं पाहिजे, शाश्वत पाहिजे. आणि मग विचार करायचे जिन्यात बसून त्या की मला शाश्वत प्रेम पाहिजे, आज आहे उद्या नाही असलं मला प्रेम नको. एवढ्या लहान वयात त्या विचार करायच्या, हे शाश्वत प्रेम मला कधी मिळेल. म्हणजे ध्रुव बाळासारखं त्या वेळेला त्या शाश्वत प्रेमासाठी ताई आसवलेल्या होत्या. आणि इथे ताईंची काय होते, डेव्हलपमेंट होते. आपण जे म्हणतो ना, म्हणजे मावशीबरोबर ॲडजस्ट करा आणि सगळीकडे माणसांमध्ये मिसळा, माणसांना प्रसन्न करा, माणसांबरोबर ॲडजस्ट करायला शिका वगैरे. आणि ह्या पद्धतीने ताईंचं ते होतं की जिन्यामध्ये विचार करायच्या. हे पण ताईंच्या गप्पांमधून पण पुस्तकात लिहिलेलं भले असलं तरी ताईंच्या गप्पामधून कधी लहानपणी ते सांगायचं असं होतं. मग मी जिन्यात बसून विचार करायची असं की का माझ्या बाबतीत असं का, सगळ्यांना भावंडांना प्रेम मिळतंय, मग मीच का अशी. मग त्याचं उत्तर बाबा नियती ताईंना घडवत होती, हेच उत्तर, दुसरं काय आपण देणार उत्तर, नाही का. आणि मावशी कशा होत्या, एकदम स्ट्रिक्ट होत्या. हा पण अनुभव ताईंच्या तोंडून आपण ऐकलेला आहे. बरेच अनुभव मी शक्यतो ताईंच्या ह्याच्यातून घेते, सत्संगातून वगैरे ऐकलेल्या. तर मावशी फार स्ट्रिक्ट होत्या. एकदा तेव्हा ते न्हाणीघरामध्ये आंघोळ झाली आणि तो आंघोळीचा साबण आहे ना खाली पडला, जो वर ठेवतो ना आपण, तो खाली पडला आणि ताईने तो उचलला आणि तशात ते बाहेर आलं. नंतर मावशीने पाहिलं आणि मावशीने पळकूट घेतला आणि ताईनं मारलं त्याने की कळत नाही का साबण कसा वापरायचा किंवा काय, त्या पद्धतीने त्यांनी मारलं तिला. मग ती आठवण ना ताई असं एकदम चेहऱ्यावर हे भाव वेगळ्या आणून सांगत होत्या, कसं म्हणे एवढ्या लहान गोंडस मुलीला ती मारूच कशी शकली आणि ते पण फळकुटाने. असं ताई त्यावेळेला त्या पासमध्ये घेऊन सांगत होत्या की असं आहे. पण आता काय शेवटी ताई पण म्हणतात नियतीने जडणघडण करायचं ठरवलं होतं ना, मग त्या सगळ्यातून बाहेर जायचंच होतं. ह्या सगळ्या जडणघडणीच्या गोष्टी त्या व्हायलाच हव्या होत्या, तेव्हा त्या गुरुपदी पोचणार होत्या. या प्रकारे आपण नित्यानंद बाबा, मुक्तानंद बाबा आणि आपल्या ताई उमानंद सरस्वती यांच्या जन्मकथा पाहिल्या. तर ताईंच्या पातिव्रत्याबद्दलचे प्रसंग आपण पुढच्या भागात पाहू. सद्गुरुनाथ महाराज की जय.